रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड। भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची घोषणा। मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका स्वबळावर लढणार। उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत। संजय राऊतांच्या घोषणेमुळे मवियात फुटीच्या चर्चांना उधाण। महाविकास आघाडी राहील की नाही याकडे आमचं लक्ष नाही। महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी आमचे प्रयत्न। उबाटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर फडणवीसांचा टोला। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमात। बारामतीमधील उद्घाटन सोहळ्यात दोघे एकत्र। देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कर्जमाफी करत 7-12 कोरा करू। कर्जमाफीबाबत सरकारचं धोरण काय? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात सीआयडीची मोठी कारवाई। 8 आरोपींवर लावला मकोका। वाल्मिक कराडवरही मकोका लावा तर आकाच्या आकालाही बिनभाड्याच्या खोलीत पाठवा। मकोकाच्या मुद्द्यावरून सुरेश धसांची आक्रमक भूमिका। पुण्यातील मगरपट्टा परिसरात नशेबाज तरुणाकडून पोलिसाला मारहाण। तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। विशाळगडावर होणाऱ्या उरुसला पोलिसांनी परवानगी नाकारली। जोपर्यंत अतिक्रमणासंदर्भात कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत गडावर सण उत्सव साजरे करण्यास मनाई। पालीत खंडोबा म्हाळसाचा उत्साहात विवाह सोहळा संपन्न। भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या संख्येने भाविक सोहळ्यात सहभागी। अयोध्येत रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची वर्षपूर्ती। आजपासून 3 प्रतिष्ठा द्वादशी सोहळा। अयोध्या नगरी सजली भक्तांची रेलचेल।